अकोला जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढतच चाललाय। उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या पाणी पातळीत कमालीची घट होत आहे। यामुळे नागरिकांनी पिण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जलप्रदाय विभागातर्फे करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यात 2 मोठे प्रकल्प, 4 मध्यम तर 24 लघु प्रकल्प आहे। अकोला जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात सद्यस्थितीत 19% जलसाठा शिल्लक आहे। अकोला शहर, अकोला MIDC तसेच मूर्तिजापूर शहर 64 खेडींना पाणी पुरवठा योजना या भागातील पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। काटेपूर्णा प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत असल्यानं पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली आहे। सद्यस्थितीत काटेपूर्णा प्रकल्पात प्रतिदिन 15 मिलीमीटर एवढ्या बाष्पीभवनाची नोंद करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात 16 मे पर्यंत 19.79 जलसाठा शिल्लक होता। त्यामध्ये 8 दिवसात आणखी घट झाली आहे। हीच स्थिती जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे।